राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढिते या भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाशी पूर बाबा वेगी ओसरेना अविदेचा पूर बाबा वेगी ओसरेना कल्प पूर बाबा वेगी कल्पना सुसरती मिठे सोडिता सुटेना कल्पना सुसरती मिठी सोडता सुटेना उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही क्षणभंगुर संसार याचा भरवसा क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही क्षणभंगुर भरवसा याचा भरवसा नाही दुर्लभ नरतनु गेल्यावर ते होशील पछताई दुर्लभ नरतनु गेल्यावर ते होशील पछताई उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी भरला पुर मायेचा लोढा वाहुनिया जाशी भरला पुर मायेचा लोढा वाहुनिया भरला पुर मायेचा
सांगया अंतरीची गुण म्हणे मुक्ताई जाण सांगया अंतरीची गुण म्हणे मुक्ताई जाण सांगया अंतरीची गुण मुक्ताई जाण सांगया अंतरीची गुण सा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून सा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून उलट उलट माघारागड फिर गोते खासी उलट उलट माघारागड फिर गोते खासी भरला पुर मायचा लोढा वाहुनिया भरला पुर मायचा लोढा वाहुनिया दासी भरला पुरा मायचा लोढा वाहुनिया दासी भरला पुरा मायचा लोढा वाहुनिया दासी खंबार कुमाई जय जय 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 खंबार या भवनदेची पानेरे गाडी या या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते 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 भल्या भल्या पोहणाऱ्याला भल्या 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 पोहणाऱ्याला उलथोनी पाडिते उलट उलट माघार गडिया फिरगोते खासी उलट उलट माघार गडिया फिरगोते खासी भल्या भल्या उलथोनी पाडी ते भल्या भल्या पोणाराण उलथोनी पाडी ते उलट उलट माघारे गड्या वीर गोते खासी उलट उलट माघार गड्या वीर गोते खासी भरला पुर मायेचा ओढा वाहुनिया जासी भरला पुर भरला पुर भरला 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 पुर मायेचा मायेचा
भरला पूर मायेचा ओढा भरला 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 मायेचा भरला पूर भरला पूर मायेचा गड्या आयना 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 भरला पूर भरला भरला पूर मायेचा मायेचा ना ना भरला 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 पूर मायेचा
गड्या उलट उलट मागरा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षुरम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणे माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐसियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐसियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे झाली ऐसे पदराचे झाली देव येईल घरा जेणे देव येईल ऐसे पदराचे ऐसे पदराचे ऐश्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी हॅलो ऐकू बंद तिथ जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आता हा जो शेजारी दंगा चालला हा थांबला पाहिजे नाहीतर सगळं नाही आवाज बंद कमी करा नको आवाज बंद स्वयंपाकगृहामध्ये अनावश्यक मंडळी जे बसलेले आहेत बाकीच्या मंडळींना सगळ्यांना विनंती आहे आपण कीर्तन श्रवणाकरता मंडपात येऊन बसा उठा पटकन सगळे बाकीचे मंडळी कशाला बसले तिथे उठा लवकर उठा असो सर्वांनी लक्ष द्या कीर्तनाला खुर्चीची व्यवस्था नसावीच शक्यतो कारण दुजाभाव होतो आणि ज्यांना खरंच कमरेचा त्रास आहे शारीरिक आजार आहे त्यांनी खुर्चीवर बसा आणि राहिलेली मंडळी पुढून बसलं तर बरं होईल तू उगीच उसाला डाली पडल्यासारखे लोक बसलेत असो आजची कीर्तन सेवा एका वर्षामध्ये 2 महात्म्यांचं या ठिकाणी देहावसान झालं त्याने देह ठेवला
कैलासवासी दत्तात्रय त्र्यंबक भालेराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 2 वर्षापूर्वी माझी कीर्तन सेवा होती आणि कीर्तन सेवेच्या आधीच कैलासवासी लहानू त्र्यंबक भालेराव यांच्या ठिकाणी निधन झालं, देहावसान झालं. खूप मोठी दुःखद घटना आहे आणि कदाचित कुटुंबियांना असंही वाटलं नसेल की ह्या दोन्ही महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन ठेवावं लागेल. हे खूप दुःखद घटना आहे, मोठी घटना आहे. पण भावंडांनी एक गोष्ट सांगू, हा भगवंताचा कायदा आहे. भगवंतानं निर्माण केलेला हा कायदा आहे. त्या कायद्यात भगवंत सुद्धा चुकलेले नाहीत. ज्यांनी कायदा सांगितला भगवंताचा ते संत महात्म्याने देखील हा कायदा चुकलेला नाही. प्रत्येकाला या कायद्यातनं जायचं आहे. निसर्गाचा नियम म्हणजेच भगवंतानं घालून दिलेला नियम आहे, तो कायदा आहे, तो मोडता येत नाही. जिथं उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे घटनाक्रम जिथं त्रिगुणात्मक शरीर आहे तिथे हे होत राहणार. आणि त्यामुळं या कायद्याचा उल्लंघन करून कोणी जर वाटचाल करायचा प्रयत्न केला तर त्याला जास्त त्रास होईल. या कुटुंबियांना प्रश्न असा निर्माण झाला असेल की आमच्याच घरातली एकदम 2 जण का, असं नाही सांगता येत. एका कुटुंबातले सर्व कुटुंब या निसर्गानं घेऊन गेलेले आहेत. हा नियम आहे, हा कायदा आहे. चोखा मेळा रात्र दिन भगवंताच्या नामस्मरणाशिवाय क्षण वाया जाऊन दिला नाही. बसता उडता खाता पिता हरी 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाशिवाय हो क्षणही वाया जाऊन दिला नाही. चोखा मेळ्याच्या भक्तीच्या काजापायी, भक्तीच्या ओझ्याखाली भगवंताला वाकावं लागलं, बायकोचं बाळंतपण करावं लागलं. माझ्या भक्तीत कोणती गोष्ट आड येऊ नये म्हणून भगवंतानं जबाबदारी घेतली. चोखा मेळ्याची प्रापंचिक जबाबदारी घेतली, सगळ्या गोष्टी केल्या आणि अखेरीस ज्यावेळेला चोखा मेळा मंगळवेढा स्थित असलेल्या किल्ल्याभोवती फिरत असताना किल्ल्याची भिंत त्यांच्या अंगावर ढासळली आणि चोखा मेळा गत प्राण झाले. बाकी सर्व म्हणायला लागले, काय म्हणले, देवाचं नाव घेतलं, बसता उठता खाता पिता पांडुरंगाशिवाय एक क्षणही वाया जाऊन दिला नाही. गोवर्धन करंगळीवर घेणारा भगवान, गोवर्धन करंगळीवर उचलणाऱ्या भगवंताला चोखा मेळ्यासाठी भिंत थोपवता आली नाही. प्रश्न निर्माण होतो इथं. चोखा मेळ्यासाठी भगवंताने भिंत थोपवायला हवी होती, पण ते कायद्यात बसत नव्हतं. भूमिका समजून घ्या मी काय म्हणतोय. ते कायद्यात बसत नव्हतं, कारण त्यानंच निर्माण केलेला कायदा आहे. त्यानंच जर मोडायचा प्रयत्न केला तर उपयोग काय. पण भगवंतालाही कायदा मोडता येत नाही. जन्म आणि मृत्यूचा लक्षात ठेवा. आणि त्यामुळं दुःख होतच, वादच नाही, कारण त्यांचा सहवास लाभलेला असतो, त्यांचं प्रेम आपल्याला मिळालेलं असतं. कुटुंबातल्या व्यक्तीचा, प्रमुख व्यक्तीचा म्हणा, लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालेले असतो आपण. पण हे असं घडत असताना अचानक जर काळाचा घाला पडला तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो, वादच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाणं हे प्रत्येकाला आहे, कोणीही थांबायला आलेलं नाही. येणं ही कुणाच्या हातात नाही. येणं जर आमच्या हातात असतं, जन्म जर आमच्या हातात असता,
हो, तर प्रत्येकानं निवड श्रीमंताचीच केली असते, ऐश्वर्यवानाचीच केली असते. प्रत्येकानं टाटा बिर्ला अंबानीचीच अपेक्षा केली असते, यांचीच कुठे आम्हाला जन्माला घाल म्हणून. ना आमच्या हातात जन्म ना आमच्या हातात मृत्यू. मृत्यू तर आमच्या हातात आहे का? कायद्याने इच्छा मरण सुद्धा रद्द केलेलं आहे. म्हणजे आम्ही जन्माला येताना इच्छा नसताना जन्माला येतो, जाताना इच्छा नसताना जातो. जाण्याने येणं आमच्या हातात नाही आहे, पण जाण्याने येण्याच्या मधलं जे अंतर आहे ते आमच्या हातात आहे. आणि या अंतरामध्ये तो जीव काय करतो याच्यावरती त्याचा शेवट अवलंबून आहे. आयुष्यामध्ये सत्संगती असेल, आयुष्यामध्ये परमार्थ असेल, आयुष्यामध्ये अध्यात्माची कास असेल, लक्षात आलं का? आयुष्यामध्ये प्रपंचाबद्दल अनासक्तता असेल, आयुष्यामध्ये प्रपंच संसाराबद्दल अनासक्तता असेल, किंबहुना या देहाबद्दल अनासक्तता असेल, तर निश्चितपणाने त्याचा शेवट देखील अनासक्तीत जातो. त्याचा शेवट टाचा घासून जात नाही, तर त्याचा शेवट सहज होतो. त्याचं जाणं सहज होऊन जातं. आणि ज्याला ज्याला वाटतं आपलं जाणं सहज व्हावं, गेलेलं कळता कामाने असं ज्याला ज्याला वाटतं ना, त्यानं अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा आडमार्गी. अहर्निशी परमार्थ साधता आला पाहिजे त्याला. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. आता रात्रंदिवस टाळ वाजवणं, मृदंग वाजवणं, वाऱ्या करणं, दिंड्या काढणं, गळ्यात माळा घालणं म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थाची स्पष्ट व्याख्या सांगतो. त्रिकाल आबाधित सत्याची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ करणं. परम म्हणजे त्रिकाल आबाधित सत्य, की जो पूर्वी होता, आता येणे, पुढे राहणार आहे, असा जो त्रिकाल आबाधित आहे, सत्य आहे, आणि त्याच्या प्राप्तीकरता केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. रात्रंदिन चित्तामध्ये त्याचं स्मरण, हातामध्ये दिलेलं कर्म आहे, आणि त्याचं स्मरण जर असेल, मग त्याच्या गळ्यात माळ असो अगर नसो, कपडाला गंध असो अगर नसो, वाऱ्या घडो अगर न घडो, योग याग विधी व्रत वैकल्य घडो अगर न घडो, काय घेणं देणं नाही. चित्तामध्ये भगवंताचं अखंड स्मरण असेल, हो, या प्रपंचाबद्दल अनासक्तता असेल, तर त्याचा शेवट इतका गोड होतो, इतका गोड होतो. म्हणून संत महात्मे सांगताना सांगतात, अहर्निशी सदा परमार्थ करावा. का? याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा.
याजसाठी केला होता अट्टहास. परमार्थाचा, भगवत प्राप्तीचा, भगवत भजनाचा किंबहुना भूत दयेचा अट्टहास कशासाठी करावा? शेवटचा दिस गोड व्हावा. खरं सांगू, आमची कीर्ती, आमचं वैभव, आमचा लौकिक भाग हा मोठमोठ्या बंगल्यातनं दिसत नाही, बँक बॅलन्समधनं दिसत नाही, ऐश्वर्यात दिसत नाही. हा सगळा भाग दिसतो कधी माहिती आहे का? शेवटच्या जाण्यात. शेवटचं जाणं इतकं सहज आणि आनंदी पाहिजे बरं का. कुठलाही काय म्हणतो आपण, जखडणं नाही, सहज. ह्या सहज जाण्याबद्दल ज्ञानोबा माऊलीने 8व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर प्रमाण दिले. अर्जुना, का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. परमार्थाचा सार सांगून जातो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र का परमार्थ करावा, त्याचं कारण, त्याच्या पाठीमागचा उद्देश, त्याचं उद्दिष्ट काय आहे? का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. देह ठेवी आणि प्राण सोडी यात जमीन आसमानचं अंतर आहे. देह ठेवतो कोण? ज्याला देहाबद्दल आसक्तीच नाही, ज्याला देहाबद्दल प्रेम नाही, ज्याला देहाबद्दल ओढ नाही, ते देह ठेवतात. ठेवतात कोण? संत महात्मे. आणि प्राण कोण सोडतो माहिती आहे का? तुमच्या आमच्यासारखी जी देहाला चकटून आहेत, देह बुद्धीनं जखडलेले आहेत, अशी प्राण सोडतात. का? हो, देहाला चुकटून बसलेत. मीच म्हणजे देह, देह म्हणजे मी, आणि मग ते प्राण सोडत असतात. पण ज्ञानोबरांच्या म्हणण्यानुसार ज्यानं देह ठेवला तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन ठाके. अर्जुना, ते माझ्या गावी येतात, ते माझ्या निजधामाला येतात. हे भांड आहे समोर बसले ना, सगळी भांडीच आहे ती. आणि आत्म नावाचा ज्योत आत प्रज्वलित आहे, पेटलेला आहे, म्हणून सगळी जण लुकलुक 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 पाहतायत, कीर्तन ऐकतायत, कर्म करतायत. पण हे कर्म चालू असताना आतला दिवा विझलेला जिथं कळत नाही, या आरती देह ठेवी. भांडा म्हणजे दिवा पेटले, त्याच्यावरती भांड उपडं ठेवलं, आत विजलाय का चालवाय जिथं कळत नाही. या पद्धतीने जो देह ठेवतो तो केवळ परब्रह्म. संपला विषय. अट्टहास परमार्थाचा यासाठी आहे, आमचा शेवट या पद्धतीने व्हावा, गेलेलं कळता कामा नये. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून आयुष्यभर यासाठी ध्यास घ्यावा भगवंताचा, आमचं जाणं सहज असावं. एवढं नाही, भगवंतानं काळाला आज्ञा दिली पाहिजे, त्याला घेऊन जाऊ नकोस, ती माझी जबाबदारी आहे. तुम्हा मला काळ घेऊन जातो संत महात्म्यांना, आणि या पद्धतीने देह ठेवणाऱ्यांना भगवंत घेऊन जातो. अर्जुना, माझा भक्त देखून या, यम काळ जाती सांडूनिया, त्यासी मी विमानी बैसुनिया, आपण पै नेत असे. ज्ञानोबा सांगतात, मी घेऊन जात असतो, कारण काळाचं वाकून बघण्याचं धाडस नाही ते महात्म्याकडं. तुमचं आमचं जाणं आणि संत महात्म्यांचं जाणं यातला फरक सांगतो. आजच्या कीर्तनामध्ये दुसरं काय ऐकायला मिळणार नाही. संत महात्म्याने जी भीती घातली ना, ती यासाठीच घातलेली, तुमचे आमचे पाय जमिनीवर राहावेत. प्रत्येकाला वाटते मी अश्वत्थामा, मी काय मरणारच नाही, वाटते का नाही? आज जे उत्माद चाललाय, भ्रष्टाचार चाललाय, भस्म्या झालाय, हो, कोण कोणाला विचारेना, याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की आम्हाला वाटते आम्ही अश्वत्थामे, आम्ही मरणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जन्माला आलोय तिथे एक दिवस जायचं आहे. जाताना पाठीमागून लोकांनी नाव काढलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
संतांच्या जाण्यातला आणि तुमच्या जाण्यातला फरक सांगतो. भाडे करू एखाद्या घरामध्ये भाड्यानं राहतो. त्या घरामध्ये भाड्यानं राहत असताना त्या घराबद्दल आसक्ती निर्माण होते, त्या घराबद्दल प्रेम जिव्हाळा निर्माण होतो, त्याला ते घर सोडू वाटत नाही. एके दिवशी घर मालकाचा पत्र येते की बाबा तुझा करार संपलेला, तुला हे घर खाली करायचं आहे. त्यावेळेला मात्र तो भाडेकरू इतका हुशार असतो बरं का, तो देवालाच कुळ कायदा लावतो, मालकालाच कुळ कायदा लावतो. सोडत नाही जा का कुळ कायदा आहे. त्या घर मालका मी कुळ पडतं. अरे बापरे म्हटलं हे कुळ ह्यानं डायरेक्ट कायदाच लावला. पण त्या मालकाकडे बरेच पर्यायी व्यवस्था असतात, हे ह्याला माहित नाही. कायद्याचे बी पलीकडे काय गोष्टी आहेत. मग त्या मालकाने काय केलं माहितीये का, गुंड पाळले होते ह्या असल्या कुळासाठी. मग रात्री अपरात्री त्या मालकानं गुंड पाठवले, झोडपून बाहेर काढले. ते कुळ रटलून बाहेर काढलं. तसं या घरामध्ये तुम्ही आम्ही कायमचं राहायला आलो नाही. हे घर भाड्याचं आहे, त्यानं दिले वापरायला. हो बरं, ते दिले कशासाठी, त्याच्या प्राप्तीकरताच दिले. पण आम्ही इतकं लबाड इतकं हुशार झालोय बरं, त्यालाच कुळ कायदा लावला आणि ह्या घरावर आम्ही मालकी दाखवली, सोडत नाही जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यानं बी काय गुंड पाळून ठेवलेले आहेत. मारी ती जोडी ती फोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आणि ज्या वेळेला त्या घरातनं बाहेर काढताना कुळाला त्या फटके देऊन बाहेर काढत असतात, पण त्या घराला त्या कुळाला ते घर सोडू वाटत नाही का, घराबद्दल आसक्ती आहे. त्यामुळे ते टाचा घासत असतं घर सोडताना. तसं हे घर सोडताना देखील तो मला साधं सांगा, हो ज्या घरामध्ये 5-6 वर्ष राहतो भाड्यानं, करार संपला की सोडून जाताना इतका त्रास होतो, या घरामध्ये 60, 70, 80 वर्ष राहतो, हे सोडून जाताना किती त्रास होत असेल. होतो ना त्रास. हा मग आम्ही टाचा घासून 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 बाहेर पडत असतो. त्यावेळेला आम्हाला काळ न्यायला येतो. आणि एखादा भाडेकरू इतका शहाणा असतो, इतका तो बुद्धिमान असतो, इतका संयमी असतो, इतका लीन असतो, हे घर आपलं नाही, हे घर आपलं नाही आहे. हो जेवढा करार आहे, जेवढे श्वास वाटून दिले तेवढंच या घरात राहण्याचा अधिकार आहे. कशाला उगीच आक्रस्थळपणा करा, ज्याचा त्याला देऊन टाकावा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसे करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, हाँ झीनी रे झीनी 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 झीनी, हे राम राम रस फिरे चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस पीले चदरिया झीनी रे झीनी. अष्टकमल का चरखा बनायो, 5 तत्व की पूनी चदरिया, 5 तत्व की पूनी. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे, दिन दिन मैले गिर चदरिया झीनी रे झीनी. राम नाम रस पीले चदरिया झीनी रे झीनी. गृह प्रहलाद सुदामा ने ओढ़ी, सुख दे निर्मल किनी. गृह प्रहलाद सुदामा ने ओढ़ी,
सुख दे निर्मल दास कबीर ने जतन से ओढ़ी दास कबीर ने जतन से ओढ़ी जो की त्यों कर दीनी जगरिया राम नाम रस पीले जगरिया संतांचं जगणं बघा, या देहाबद्दलची अनासक्तता बघा. हे शरीर ही चादर कुणाकुणाला मिळाली? द्रुह प्रल्हाद सुदामाने ओढी चदरिया. हा मनुष्य देहरूपी चादर प्रत्येकाला मिळालेली आहे. द्रुह बाळाला मिळाली, प्रल्हादाला मिळाली, शुकमुनीला मिळाली, सुदाम्याला मिळाली. दास कबीरने जतन से ओढी. ऐसी ओढी नाहीये. शब्द काय तो? जतन से म्हणजे सांभाळून या देहाचा उपयोग केला. पण देहाचा उपयोग कशासाठी केला? मजल्यावर मजले बांधण्यासाठी नाही, एकमेकाची झिरवण्यासाठी नाही, आडवाडवीसाठी नाही. कशासाठी उपयोग केला या देहाचा? भगवत प्राप्तीसाठी. दास कबीरने जतन से ओढी. आणि शेवटी काय केलं? त्याची प्राप्ती झाली. जो की त्यू कर दिनी, ज्याची त्याला देऊन टाकली. देता आलं पाहिजे, ज्याची त्याला देता आलं पाहिजे. ज्याची त्याला देणं या नाव का झाकली या घटीचा दिवा. माझं बोलणं कळतंय का? म्हणजे हे त्याचं आहे, त्याला द्यावं. हो, मस्त आलिशान आहे, पण आपल्या घरातलं समाधान खूप वेगळं आहे. आणि ते आपलं घर म्हणजे निजधाम. परमात्मा जिथं राहतो ना, ते आपलं ठिकाण आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो याच कारणाशी. जसं तुकोबरण हा देह मिळाला, तसंच तुम्हा मलाही मिळालेला आहे. पण देहाच्या पलीकडे जाऊन तुकोबर आपलं ठिकाण सांगतात, आपला पत्ता सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी सातच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. भूमिका समजून घ्या. निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही
निरंजने आम्ही बांधिले घर, जिथं मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार उल्लेख परेहुनी परब्रह्म ते ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला निरंजनी अवस्था म्हणतात. अंजन म्हणजे ज्ञान, अंजन म्हणजे जाणीव. पण जिथं जाणीव ही खुंटते, नेणीव ही शिल्लक राहत नाही, असे जाणीव नेणीवर ही अवस्थेला निरंजन अवस्था म्हणतात. आणि ती अवस्था म्हणजे वैकुंठ अवस्था आहे. भूमिका समजून घ्या. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात. तो खूप बराया वैकुंठाला गेले. मला वाटतं परवा दिवशीच वैकुंठ गमन सोहळा झाला, बरोबर ना? कसे गेले? स्वदेही नाही, सदेही. सदेही गेले, पण सदेही कसे जातात? तुकोबारांच्या जाण्याबद्दल तर्क वितर्क भरपूर आहेत. आम्ही खुळसटासारखं विठोबानी गरुड पाठवलं, वाहन पाठवलं, तुकोबराय बसले, गेले. अरे गेले पण कुठे गेले? कॅमेरा बंद कर रे बाबा जरा. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. तेथे राहो निरंतर, तेथे राहो निरंतर, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी या सगळ्यातनं मला एकच सांगायचं होतं, वैकुंठ म्हणजे काय. आणि तुम्ही आम्ही देखील तिथनंच आलो आहे. आणि परत कुठं जायचं आहे? वैकुंठालाच. वैकुंठ, समाधी, मोक्ष, मुक्ती, निजधाम, परमधाम ही एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. भूमिका समजून घ्या. आणि ती अवस्था तुम्हा मला प्राप्त करता येते. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे आतून मरण. सोपी व्याख्या सांगतो. मोक्ष म्हणजे आतून मरायचा. आतून जो मरतो ना तो मोक्ष पदाला प्राप्त होतो, किंबहुना जिवंतपणे मोक्ष अनुभवतो. काय म्हणले महाराज, आतून मरणं म्हणजे काय? आतून मरणं म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं. अहो म्हटले आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं म्हणजे काय? आत कोण कोण आहे? जेवढे नातेवाईक बाहेर आहेत ना त्याच्या कितीतरी पटीनं आत आहेत. आम्ही ऐहिक जीवन जगतोय नातेवाईकांच्या, प्रपंचातल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र मरतोय. तसंच आतले देखील आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही मरतोय. म्हणले महाराज आत कोण कोण आहे? बरीच जण आहेत. कोण कोण आहेत? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, त्रषा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रषा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय सगळे आत आहेत. आमच्याकडून जे प्रपंच घडवून घेतात ना, बलात्कार कर्म करून घेतात ना, ती सगळे आतले नातेवाईक आहेत. आतला एक मोठा नातेवाईक आहे अहंकार नावाचा. थोडस चढले ते. अहंकार नावाचा एक नातेवाईक आहे. तो आपली इच्छा व्यक्त करतो. शेजाऱ्याचं घर त्याला दिसतं 3 कोटीचं. 3 कोटीचं घर बघून आतला अहंकार नावाचा नातेवाईक म्हणतो की बाबा रे त्यानं 3 कोटीचा बांधलाय, तू 4 कोटीचा बांध. आणि त्याची जिरीव ऐपत नसताना, योग्यता नसताना बँकेचं कर्ज काढतो आणि 4 कोटीचा त्याच्या नाकावर टिचून बंगला बांधतो.
आयुष्यभर बँकेचे हप्ते फेडते हप्त्यासाठी रात्रीचं दिवस दिवसाची रात्र करते, मरमर मरते, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करते आणि बँकेचा शेवटचा हप्ता जातोय ना जातोय त्याच्या आतच हे जाते. जिरली कुणाची सांगा? 3 कोटीवाल्याची जिरली का ह्याची जिरली? आम्हाला कळते का? माऊल्यांनो खरं सांगा, आम्ही दागदागिने घालतो स्वतःच्या समाधानासाठी का शेजारीनं जळावी म्हणून? शेजारीन जळावी म्हणून आम्ही दागदागिने नटत असतो. काय हो दादा लोक, आम्ही बंगले बांधतो स्वतःच्या समाधानासाठी आहे का? बंगल्याच्या बाहेर झोपाळ्यावर बसते, कोण कोण माझ्या बंगल्याकडे बघते? म्हणजे इतरांनी बघावं म्हणून मरते खप. काय उपयोग आहे? राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. अर्थ कळला का? तुकडोजींना त्यांच्या झोपडीत बंगल्याचं सुख मिळायचं. बंगला बांधलाय 4-5 कोटीचा, पण रात्री झोपताना जर तुला झोपेच्या 2 गोळ्या खाऊन जर झोपावं लागत असेल तर का बंगला पेटवायचा आहे? भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे झोपडीत माझ्या. पडल्या जो झोपतो हो त्याला महालापेक्षा सुख चांगलं मिळतं. बंगल्यात झोपले या कुशीवर त्या कुशीवर, त्या कुशीवर त्या कुशीवर, पहाटेचे 4 वाजले तरी ह्याला झोप लागे ना. काय उपयोग आहे? एक गोष्ट सांगू, जी अस्वस्थ असतात ना ती आतल्यांशी खूप कनेक्ट असतात, खूप जोडलेले असतात. आतल्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर मरत असतात. तुकडोजी महाराज आतून मेले होते त्यामुळे बाहेरून त्यांना खूप सुंदर झोप लागत होती. सुखी प्रपंचाचं एक वर्म सांगू, प्रत्येकानं आतनं मरायला शिका. आमची इच्छाच मावळायला तयारत नाहीत. मी कधीच म्हणत नाही बंगल्यात राहू नका, आलिशान बंगल्यात राहा, आलिशान कारमधनं फिरूया, दागदागिन्यानं मडूया, बँक बॅलन्स वाढवू, चांगलं राहू, चमचमीत खाऊ, वाद नाही, प्रश्न तो येत नाही. दुःख याच्यात नाही आहे, दुःख ह्या सगळ्याच्या आसक्तीत आहे, दुःख या सगळ्याच्या इच्छेत आहे. हे पूर्ण झालं नाही, ते पूर्ण झालं नाही, ते पूर्ण झालं नाही, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहोत. आम्हाला सुखी जगण्याचं वर्म कळालेलं नाही. वर्म काय आहे पुन्हा सांगतो, आतून प्रत्येकानं मरण्याची कला प्राप्त केली पाहिजे. आणि ज्यानं आतनं मरण्याची कला प्राप्त केली तो बाहेरून इतका सुंदर जगतो. बाहेरून जरा सुंदर जगायचं असेल तर प्रत्येकानं आतनं मेला पाहिजे. संत महात्मे आतून मेलेत म्हणून बाहेर सुंदर जगले. तुम्ही आम्ही बाहेरूनच जगतोय, पण कसं जगतोय? मृतवत. प्रत्येकाला वाटते मी जगतोय का? ऍक्च्युअली आम्ही जगत नाही, आम्ही मरतोय. जरा सूक्ष्म पद्धतीने बघा, आम्ही मरतोय. आणि ते मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहिती आहे का? सरणावर गेल्यावरच तो मरतो असं नाही. ते एक मुमेंट आहे, लास्ट मुमेंट आहे ती. पण प्रोसेस कधी सुरू झाली मरणाची? ज्यावेळेला आईच्या उदरातून बाहेर पडलो, पहिला श्वास घेतला, जसा पहिला श्वास आमच्या आयुष्यातून वजा झाला तेव्हापासून मरणाची प्रोसेस सुरू झाली. आणि ती प्रोसेस पूर्ण कधी होते? सरणावर गेल्यानंतर अखेरचा श्वास संपला की ती प्रोसेस पूर्ण झाली. एवढी मोठी मृत्यूची प्रोसेस आहे. सरणावरती नेऊन जाळणं फॉर्मॅलिटी आहे, पण त्या प्रोसेसमध्ये तुम्ही आम्ही आहोत. भूमिका समजून घ्या. सुंदर माझे जाते गे. तुम्ही मी आता सुपात आहे. कुठे आहे आता? तुम्ही आम्ही कुठे आहे आता?
सुपात आहे. जात्यात जायची वेळ कधी येते, यातला अखेरचा श्वास संपला की जात्यात जाण्याची वेळ येते. जात्यात गेलो ते जातं कोणतं माहित आहे? 84च. 83,99,999 योन्या फिरणाऱ्या 84च ते जाता, आणि हे जातं निघाले. त्यात जर अडकलो ना तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम भरडणं चुकलेलं नाही. चलती चकी देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बचान को, सुमिरण कर ले मेरे मना तेरी, बीती उम्र हरे नाम बिना, सुमिरण कर ले मेरे मना तेरी, बीती उम्र हरे नाम बिना, सुमिरण कर ले मेरे मना, बीती उम्र हरि नाम बिना, सुमिरन कर ले मेरे मना, बीती उम्र हरि नाम बिना. चलती चखी देख के दिया कबीरा रो, चलती चखी देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बजान को, सुमिरन कर ले मेरे अमर हरि नाम बिना, सुमिरन कर ले मेरे मना, बीती उम्र हरि नाम बिना. चलती चकी देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचान कोय. आता ह्या दोन तळे आहेत ना, एक उदाहरण देतो. ह्या दोन तळ्या म्हणजे एक तळी आहे भूतकाळातली आणि एक तळी आहे भविष्य काळातली. हा जो अनमोल दाना मिळाला ना, ह्याचं भरडणं चालू आहे. कशात? भूतकाळ आणि भविष्य काळाच्या तळीमध्ये. भूतकाळात घडून गेलेली घटना आणि त्या घटनेबद्दलचं दुःख आम्ही बरोबर घेऊन पुढे वाटचाल करतोय, आणि भविष्य काळातली चिंता, कसं व्हायचं, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे, त्याची चिंता, भूतकाळातलं दुःख, ह्या दोन्हीच्या मध्ये तुमचं आमचं वर्तमान भरडून निघालंय. भावंडांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. भूतकाळ घटना घडून गेली, घडून गेलेल्या गोष्टीकडे बघूच नका. भविष्यातलं विचारच करू नका. यालाच मुक्ताईन आजच्या भंगामध्ये कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना म्हटले. कल्पना म्हणजे काय हो? जी गोष्ट घडलेलीच नाही, हो, त्याच्याबद्दल चिंता करणं, या नाव कल्पना. मग आमचं जे वर्तमान आमच्या हातातून निष्ठच चाललंय बघा. प्रत्येक जण राहतोय वर्तमानात आणि जगतोय भविष्यात. खरं आहे का खोटं आहे? राहतोय कुठं? वर्तमानात आणि जगतोय भविष्यात. प्लॅनिंग करायचं आहे, बँक बॅलन्स ठेवायचा आहे, बंगला बांधून ठेवायचा आहे. बरं, सगळे करायचं कुणासाठी? हो, पोराबाळांसाठी, बायका पोरासाठी करायचं आहे. अरे पण ते करायच्या नादात आत्ताच वर्तमानातला आनंद निघालाय विसरत. प्रत्येक श्वास घेताना प्रत्येक श्वासाबरोबर त्या परमात्म्याचं जर अनुभूती घेतली, वर्तमानात जर प्रत्येक जण जगला ना, अलग लक्षात, वर्तमान हातात निष्ठच चालला. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, उद्या कधी येत नाही ना, आज कधी जात नाही, लक्षात ठेवा. पण आत्ताच जगणं कोणी विसरू नका. आणि खरं सांगू भावंडांनो, बरीच जण मला भेटतात, म्हणजे महाराज एवढं म्हणजे सगळं करतोय, कोणासाठी करतोय माहित आहे का? म्हणजे कोणासाठी बाबा रे? पोरा बाळांसाठी. कोणासाठी करतोय? पोरा बाळांसाठी. कीव येते अशा वेळेला, दया वाटवं लागते.
बाबा रे, हे सगळं तुझं वर्तमान, तुझा आनंद बाजूला ठेवून ज्यांच्यासाठी करायला जातोस ना, ते शेवटी येत आहेत का? येत आहेत का? मला एक कविता होती, 4थीला का 5वीला कविता होती माहीत नाही सर, पण ती कविता होती. मला एक भारत आंबेंची कविता होती. आम्हाला मॅडम होत्या त्यावेळेला शिकवायला, ते पट्टीनं मारायचे आम्हाला आणि ते पाठ करून घ्यायच्या. आम्ही म्हणायचो ह्या कवितेचा अर्थ ना आमचा काय संबंध आहे. पण जसं आमचं आयुष्य पश्चिमेकडे निघालं, मावळतीकडे निघालं, सूर्यास्ताकडे निघालं आमचं आयुष्य, त्यावेळेला कळायला लागलं त्या कवितेचा अर्थ. इतकी सुंदर कविता आहे. पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रमाचरतील. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रमाचरतील. तसेच वारे पुढे वाहतील, तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता होईल का अंतराय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील, उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहील काय काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर, जन पळभर, जन पळभर म्हणतील हाय हाय. जन पळभर म्हणतील हाय, जाता राहील कार्य काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपला क्रमाचरतील. तसेच वारे पुढे वाहतील. काय घेणं देणं पडलेलं नाही. मी जाता होईल काय अंतराय, अंतराळात मी जाण्यानं काय फरक पडणार आहे. 450 अब्ज वर्ष झाली पृथ्वीलाच. किती वर्ष झाली? 450 अब्ज वर्ष झाली या पृथ्वीला. या पृथ्वी तलावरती किती जण आली, किती जण गेली, काय फरक पडला. नद्या नाले वाहत राहणार आहेत, पशुपक्षी गाणे गात राहणार आहेत, नाही का, झाडं उगवणार आहेत. लक्षात आलं का? हरित क्रांती होणार आहे. सगळं जिथल्या तिथं चालणार आहे. माझ्या जाण्यानं काय फरक पडत नाही. एवढंच नाही, कुटुंबाकडे आले भारत आंबे आणि म्हणतात सगळे सोयरे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. कळलं का? बरं, हे काय सांगतोय मी? प्रसंगच तो आहे. पुण्यस्मरणानिमित्त एकत्र आलोय. ह्याची बी जाणीव ठेवा. आपल्या बी पुण्यस्मरणाला कोणतरी येणार आहे. आपलं बी पुण्यस्मरण होणार आहे.
बाळकृष्ण दादा वसंतगडकर पुण्यस्मरणाला आले आहेत, पण त्यांचे पुण्यस्मरणाला कोणाच तरी कीर्तन होणार हे विसरू नका. माझं बोलणं कळतंय का? म्हणजे प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणार आहे, म्हणजे प्रत्येक जण जाणार आहे. बरे संत महात्मे भीती का घालतात माहिती आहे का? जीवानं पाय आपले जमिनीवर ठेवावेत. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे मोठीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाणी दे. मुक्ताईने भीती घातली, भीती. हे जीवा, मुसळानं टिरी बडवू नकोस. आमची तिकडची सातारी भाषा आहे. मुसळानं टिरी बडवू, एक उचकी आली की संपलं. भवनदीचं पात्र कुणालाच कळलं नाही अजून, पलीकडचा किनाराच दिसलेला नाही अजून. अलीकडच्या किनाऱ्यावर उडी टाकलीच खरं, पण भवनदीचं पात्र इतकं डेंजर आहे. संचित क्रिया मानाच्या लाटा मोडून लावी ती नीट वाटा, वेचुनी प्रारब्धाचा साठा निजात्मतटाकडे ती संत महात्मे आहेत. म्हणून तुमची आमची भवनदीत हे लखावे खाणारी नाव आहे ना, तरुण जाण्याला एक आधार आहे ही संत वचन. मुक्ताईचं वचन देखील तितकं श्रेष्ठ आहे. आणि खऱ्या अर्थानं मुक्ताई ही विश्वाची जननी आहे. भूमिका समजून घ्या. विश्वामध्ये जेवढे जेवढे म्हणून मनुष्य देह आहेत त्यांना तारणारा दीपस्तंभ आहे म्हणजे मुक्ताई. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई स्थान दीप्ती कळा. दीपस्तंभ म्हणून सांगितले. मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. पुढे काय म्हटले? आद्यत्रय जननी देवाची ये. निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान ह्या तीन दैवतांची ती आई आहे, जिने लहानपणी या तीन दैवतांचा सांभाळ केला. एवढंच नव्हे, आध्यात्मिक दृष्ट्या पाहायला जर गेलं तर ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या विश्वाच्या निर्मितीसाठी या तीन देवतांना जिना आधार दिला ती आदिमाया शक्ती म्हणजे मुक्ताई आहे. त्या मुक्ताईनं तुम्हा मला भीती घातलेली आहे. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडिते. 2.5-3 वर्षापूर्वी लयच मोठी लाट आली होती नाही, भली भली रांगेत उभी होती. कोण होतं का रांगेत उभं यापैकी? कळलं का नाही? कोरोना. हो, शी दिसते का नाही पुढं, ते बी रांगेत उभं होतं. 15 स्कोअर होता आणि आम्हाला ॲडमिट केलं कृष्ण हॉस्पिटलला. इतकी वाईट अवस्था आणि इतकी दयनीय अवस्था माझी होती. असं कोपऱ्यात टाकलं होतं मला हॉस्पिटलच्या. माझ्या जवळ कुणीच यायला तयार नाही. हो, घरची सोडा, डॉक्टर बी यायला तयार नाही माझ्याजवळ. आणि जी होती ना आसपास ती चंद्रावरून आल्यासारखी सगळी होती. चंद्रावरून आल्यासारखं माहिती आहे का? ते पिपिकट घालून आलेली सगळी
जवळच कुणी यायला तयार नाही. त्या पिरियडमध्ये ना बायको ना पोरग ना भाऊ ना बहीण कोणी नाही. इतर वेळेला काय सांगावं, माझी ख्याती संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंत गोडकर. मग त्या फुलांच्या पायघड्या काय, पुष्पवृष्टी काय, जेवायला बसल्यावर पाट काय, ताट काय, रांगोळी काय, 5 पक्वान्न काय, तिथं माझी अवस्था माझी लायकी अशी होती बरं. हो, आम्हाला जे जेवण मिळायचं का नाही, जेवण त्याचं जर वर्णन केलं तर तुम्ही आठवडाभर जेवणार नाही. ते जेवण मिळत होतं बिन तेलाच्या 2 चपात्या एवढ्या एवढ्या, नावाला वरण होतं, डाळीचा पत्ता नव्हता, हळदीचं पाणी होतं. भाजी कशाची आहे म्हणजे होती ती आत्तापर्यंत मला उमगली नाही, पण मी खाल्ली. आणि ते जेवण याचं त्या चांदीच्या कागदातनं, कसलं कागद असतो, हो तो प्लास्टिकचा कागद. आणि ॲक्च्युली ते हॉस्पिटलचं जेवण होतं, त्या कंटेनरमधनं जेवण यायचं. त्या जेवण देणाऱ्याच्या आणि आमच्यामध्ये 50 फुटाचं अंतर होतं आणि रेष ओढली होती अशी मध्ये. आणि आम्हाला जेवण कसं मिळायचं माहिती आहे का, ते प्लास्टिकची पिशवी अशी येणार ती अंगावर टाकायची आमच्या, आम्ही असं जेलायचो. ते एवढी वाईट अवस्था. एके दिवशी 5-6 दिवस झाल्यानंतर भूक जरा जोरात लागली. मला कोरोना झाला हे माहीतच नव्हतं. आपलं सहज मी ते रेष ओलांडून पलीकडे गेलो, जिथे तो चार मागा म्हणला, कानाखालीच दिनी आहे. ताडकन मागं गेलो मी. तेव्हा म्हटलं, बाळकृष्ण महाराज ही तुमची लायकी. भल्या भल्या पोहणाऱ्यांना अहो 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन उभी होती हो. तेवढं सिलेंडर पोचवा, रेमडेसिवीर द्या. काळा पुढं कोणाचं काय चालत नाही बघा. सगळीकडे वशिला चालतो, पण त्याच्या पुढं कोणाचाच वशिला चालत नाही. इतर गोष्टी करण्यासाठी ह्या पुढऱ्याकडे जा, त्या मंत्र्याकडे जा, आमच्याकडे जा, तमक्याकडे जा, पण काळा पुढं कुणाचंच काय चालत नाही. भूमिका समजून घ्या. आणि याला अनुसरून तुकडोजी महाराजांचा एक गोडा अभंग आहे. ऐक मानवा तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नरसारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, तू आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण दुसराई नाही. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील घरादार हे इथेच राहील सार. घरदार हे इथेच राहील सारं. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्या मागे आपलं घर गावाच्या बाहेर. हामिंग येते, हामिंग थोडं कमी करा. हा, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर. नरसिंहाच्या पोरं, हे तुझ्या मागचे पोरं. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माझ्यावर. मेल्यावरती कापड फोडतील तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. पैसा अडका, इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या मातीचा एक मडका. म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती. घोडे हाती या शिक्षणात होईल माती. रावण वेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण
महाराजांनी हे जे लिहून ठेवले ना त्याच्या पाठीमागचं कारण आहे प्रत्येकाचे पाय जमिनीवर राहावेत. तो म्हणशील घरदार हे इथेच राहील सार मेल्यावरती आपलं घर कुठं गावाच्या बाहेर. स्मशानभूमी कुठं आहे? आता हे कीर्तन चालले कुठं चालले? मंदिराजवळ. आणि स्मशानभूमी कुठं आहे? गावाच्या बाहेर आहे. सरपंच आलेत का इथं? सरपंच आहेत? हां, काय करा, ग्रामसभा घ्या ह्या आठवड्यात आणि बाहेरची स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधा. कुठं बांधायची? गावाच्या चौकात बांधली. जाता येताना पेटताना दिसलं की बरोबर हे ताळ्या येते बघा. आल्या 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 आल्या. किती बी उत्मात कर, किती बी लबाडी कर, किती बी भ्रष्टाचार कर, किती बी टेबला खाल्लं घे, नाही का, किती बी आलिशान घर बांध, पण शेवटी आपलं घर कुठं आहे हे कळलं पाहिजे. गावाच्या बाहेर आपलं घर आहे. हे बघा, संतांनी भीती निर्माण केली. का निर्माण केली माहिती आहे का? आपल्या जीवनामध्ये विरक्तीशिवाय पर्याय नाही, आपल्या जीवनामध्ये वैराग्याशिवाय पर्याय नाही. अनासक्तता निर्माण झाली पाहिजे. या देहाबद्दल आणि या प्रपंचाबद्दल किळस आला पाहिजे, तरच परमात्म्याकडे जीवाची ओढ लागेल. म्हणून हे मांडून ठेवले. आलं लक्षात? ही वस्तुस्थिती आहे, हे खोटं ठरवू शकत नाही आम्ही. स्टीव्ह जॉब्स खूप मोठे श्रीमंतापैकी गणले जाणारे श्रीमंत होते. स्टीव्ह जॉब्स ॲपल कंपनीचे मालक. लक्षात ठेवलं का? 60व्या वर्षी त्यांना कॅन्सर झाला आणि तो डायरेक्ट 3ऱ्या स्टेजला गेलेला कळाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं 6 महिन्यात तुम्ही जाणार आहे. तेव्हा स्टीव्ह जॉबनी त्या मृत्यूशयेवरती लिहिलेले 4 ओळी इतक्या सुंदर आहेत. त्यांनी उपदेश केला, आयुष्यभर मी फक्त पैसा 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 केला. मला खेळायचं होतं, उड्या मारायचं होतं, बागडायचं होतं, मला मित्रांबरोबर फिरायला जायचं होतं, मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, मला भगवत प्राप्ती करायची होती, भगवत भजन करायचं होतं, नाचायचं होतं, उड्या मारा, पण मला ते करता आलं नाही. फक्त पैसा पैसा केला. माझ्या आयुष्यात इतका पैसा मिळवला, इतका पैसा मिळवला की जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक शहरात मी माझा एक बंगला बांधू शकलो असतो. त्या बंगल्याच्या साफसफाईसाठी मी नोकर चाकर ठेवले असते. इतका पैसा आहे. जगातल्या आलिशान कार पैकी सुंदर कार मी खरेदी केली असती, तिला चालवण्यासाठी मी ड्रायव्हर ठेवले असते. एवढा आम्हा पैसे उधळायला आम्ही माणसं ठेवली असती. पण आयुष्यभर जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं. का? जो आजार मला झालाय त्या आजाराचं दुःख भोगण्यासाठी मला कोणाला ठेवता येत नाही. ते दुःख मलाच भोगायचं आहे, हे सत्य आहे. जो त्रिविध तापे तापला, संसार दुखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाची. हे परमार्थिक शब्द आहे, वैराग्याचे शब्द स्टीव्ह जॉबच्या मुखातून कधी बाहेर पडले हे सगळं कळाल्यानंतर. दुर्लभ नरतनु गेल्यावरती होशील पछताई. हा दुर्लभ मनुष्य देह ज्यावेळेला निघायला लागतो त्यावेळेला तुला पश्चाताप होईल. स्टीव्ह जॉबला तोच पश्चाताप झाला. सगळं खरेदी करता आलं, हो, पण सुखाचा बेड, मला ज्या बेडवर मी झोपलं ते बेड मला खरेदी करता आला नाही. का? त्याचं दुःख मलाच भोगायचं आहे. म्हणून वर्तमानात प्रत्येकाने जगा, हा त्याचा संदेश आहे. भूमिका समजून घ्या. तू म्हणशील घरदार हा इथेच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. खरंय का खोटं आहे? आम्हाला असं वाटते आम्ही अशी घरं बांधतो की कायमच त्या घरात राहणार आहे. घर सोडायचं भावंडांनो. मला लय जण भेटतात, म्हटले महाराज कोणाचा 1 रुपया घेतला नाही पण पठ्ठ्यानं 5 कोटीचा बंगला बांधलाय. वा वा वा. नुसता बंगला नाही महाराज, या तुम्हाला बाथरूम दाखवतो. 50 लाख रुपयाचं बाथरूम आहे. सगळं इटालियन मार्बल आणि सगळं जॅग्वार वापरलंय. 50 लाखाचं नुसतं बाथरूम आहे. मनात म्हटलं गड्या मस्त बाथरूम छान आहे, पण शेवटची आंघोळ कुठं घालतात र? रस्त्यात.
शेवटची आंघोळ कुठं? रस्त्यात. काय उपयोग आहे? एकदा यातला चैतन्य निघून गेला की झिरो आहे, झिरो. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. 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 कोणी न येती सांगाती शरीराची होय माती. शरीराची होय माती. शरीराची होय माती. परिमळ गेली ओस फुल देती. परिमळ गेली ओस फुल देती. परिमळ गेली ओस फुल देती. परिमळ गेली ओस फुल. परिमळ गेली ओस फुल देती. 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 आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्या शेवटी देह तैसा. हरिमुखी गाता हरपली चिंता. 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा. यातला परमात्मा नावाचा परिमळ संपला की ओस आहे. ओ शरीर कुणी किंमत देत नाही. म्हणून जोपर्यंत तो म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. अहो माणसं बी लय आगाव आहे. तो जाताना नेतेत की आयुष्यभर हे काय करतं माहिती आहे का? 5,000 मीटरवाले कपडे घालते. किती रुपये मीटरवाली? 5,000 रुपये मीटरवाले कपडे घालते आणि शेवटी मात्र 10 रुपये मीटरवालाच कपडा लागतो. का? ऐन वेळेला तो फटावा. का? नेताना हात बाहेर काढते तो त्याचा. मधीच हात बाहेर थांबवत्यात. सगळी यात्रा थांबवतो हात बाहेर काढतात आणि सोपात हात घालावे. हे करत तेच प्रकार आहे का? तसंच आहे ना. आमच्या तिकडं प्रकार तसा आहे. थांबवत्यात हो आणि त्या फडक्यातनं हात बाहेर काढतात बांधलेल्या पांढऱ्या. सोपात हात घालायला लावतात आणि शपथ घ्यायला लावतात. मान येताना काय आणलं नाही जाताना काय नेणार नाही. काय बोंबलायचं आता. म्हणजे मेल्यावर बी सोडत नाहीत नातेवाईक. माझं बोलणं कळलं का? हे विदारक सत्य आहे. त्यामुळं म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओळीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते. आणि परमार्थाचा खरा अर्थ दुसऱ्या चरणात मुक्ताई सांगताना सांगते. उलट उलट मागारे गड्या फिर गोते खासी. 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 उलट उलट मागारा गड्या फिर गोते खासी. उलट उलट मागारा गड्या फिर गोते खासी. उलट उलट मागारी गड्या फिर गोते खासी.
उलट उलट माघारी गड्या फिरगोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी उलट उलट माघार गड्या फिरगोते खासी उलट उलट माघार गड्या फिरगोते खासी भरला पुर मायेचा ओढा वाहतोच जाते भरला पुर मायेचा ओढा वाहून या जासी उलट उलट माघारी गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारी गड्या फिरगोते खासी फिरगोते खासी फिरगोते आम्ही मायेच्या प्रवाहानं चाललोय. 2च मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे. भरला पूर मायेचा लोंढा. आम्ही निघालोय मायेच्या प्रवाहाबरोबर. महत्वाचा विषय सांगतो. प्रवाह 2 प्रकारचे आहेत. एक नदीचा उगम आहे. त्या उगमापासून एक नदी निघते आणि ते वाळवंटाला पोचते. उगमापासून दुसरी नदी निघते आणि ती समुद्राला पोचते. जी वाळवंटात जाते ते संपून जाते, वाळवंटात विरून जाते आणि शेवटी वाळवंट शिल्लक राहतो. ही नदी समुद्राला पोचते. दोन्ही नद्यांचं अस्तित्व संपतं. एकदा समुद्राला मिळाले की तिचं अस्तित्व संपलं, एकदा वाळवंटात जाऊन विरले की तिचं अस्तित्व संपलं. मग प्रॉफिट आणि फायदा कुठल्या प्रवाहात आहे? तो फायदा कोणत्या प्रवाहात आहे? जे वाळवंटात गेलेली नदी आहे ना, तिचंही अस्तित्व संपतं आणि तिच्या हातालाही काय लागत नाही. शेवटी काय तर वृक्ष वाळवंट आहे. पण एक नदी जी समुद्राला मिळाली तिचं अस्तित्व संपलं, तिचं नाव देखील संपलं. पण मिळाली कुणाला? ती समुद्राला मिळाली. म्हणजे तिचं जे छोटं रूप होतं ते संपलं, तिला मोठं रूप मिळालं. तसे जीवात्म्याचे प्रवास 2 आहेत. जीवात्म्याचे प्रवाह 2 आहेत. एक मायेचा प्रवाह आहे आणि एक परमात्म्याचा प्रवाह आहे. जो मायेच्या प्रवाहानं जातो त्याचंही अस्तित्व संपतं आणि त्याचा शेवटही वृक्ष वाळवंटासारखा आहे. मायेचा शेवट खूप वाईट आहे. पण एक प्रवास जो आहे तो परमात्म्यापर्यंत जातो. जरी स्वतःचं अस्तित्व संपलं तर त्याचा जो लाभ आहे तो परमात्मा स्वरूप होऊन राहतो. मग काय समजून घ्या. आणि म्हणून परमात्मा स्वरूप जीवात्म्याला राहण्यासाठी एकच गोष्ट करावी, जिथून आलोय तिथं परत जावं. उलट उलट माघारा गड्या. गंगोत्रीला गंगेचा उगम आहे. त्या उगमापासून समुद्रापर्यंत गंगा आली. तिला प्रवाह म्हणतात, तिला धारा म्हणतात. काय म्हणतात? तिला धारा म्हणतात. आणि त्या समुद्राला येऊन मिळाल्यानंतर त्या धारेला कळतं की ही जी आहे ती भवनदीचं आहे. जिथून आलोय तिथं परत फिरावं म्हणून ती उलट्या दिशेने परत व्हायला लागते. जिथून आलोय तिथं व्हायला लागते. त्या धारेचं रूपांतर कशात होतं? शब्द देखील उलटा करा. प्रवाह उलटा झाला, शब्द देखील उलटा करा. धारा मुळाकडे जाते, तिला राधा म्हणतात. ती राधेसारखी जीवाची अवस्था झाली पाहिजे. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी. उलट म्हणजे अंतर्मुख हो. मी कोण आहे, कुठं रावलोय, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, याच्याकडे लक्ष दे. आणि तुला आत घेऊन जाणारे कोण आहेत आणि तारून नेणारे कोण आहेत? म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण, जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून. सद्गुरूला शरण गेलास तर तुला तारून नेतील. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी, भरला पुर मायेचा लोंढा, वाहून या जाशी विठोबा रखुमाई.
नदीचे पाणी रेगड्या मोठे उडीते भल्या भल्या पोहणाऱ्या नवरत होते ताई म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खूण स्मरण आणि कैलासवासी दत्तात्रेय त्र्यंबक भालेराव यांचं तिथी पुण्यस्मरण त्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यांच्या पाठीमागं कौशाबाई लहानू भालेराव, पत्नी भाऊ वाळू त्र्यंबक भालेराव, बहीण मथुराबाई दौलत महाले, मुलगी रंभाताई रमेश देशमुख, मुलगा भास्कर लहानू भालेराव, पुतणे सुभाद्राताई विजय जाधव, पुतणे सुभाष वाळू